पैसा ही है अमेरिका आपण त्यांच्याकडे फोन करू अमेरिका कुठे आहे पाठवलं ना मला नमस्कार, मी अभिजित बनसोडे, डायरेक्टर ऑफ पोस्टल सर्व्हिसेस पुणे रिजन येथे मे पासून कार्यरत आहे. पुणे रिजननी दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिवाळी फराळ हे कॅम्पेन सुरुवात केलेली आहे. या कॅम्पेनची सुरुवात 22 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट अशी आहे. या कॅम्पेनचा मेन उद्देश हा आहे की परदेशी स्थित जे भारतीय आहेत, सिटिझन्स आहेत, त्यांना दिवाळी या सणाचा आनंद घेता यावा. दिवाळी जे आपण फराळ खातो घरगुती खास करून त्याचा आनंद मिळावा आणि घरच्यांच्या हातचं, आपल्या आईच्या हातचं असेल, आजीच्या हातचं असेल ते फराळ, ती चव, ती आठवण त्यांना चाखता यावी, यासाठी हे कॅम्पेन आम्ही यावर्षी सुरू केलेलं आहे. कोणकोणत्या देशामध्ये सर आपण पाठवतो आणि कशा पद्धतीने पाठवतो? मॅक्सिमम देशांमध्ये पार्सल जातात. त्याच्यात प्रामुख्याने ज्या देशांमध्ये आपले सिटिझन्स जास्त आहेत, उदाहरण US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, गल्फ कंट्रीज, या देशांमध्ये जास्त प्रमाणात पार्सल्स पाठवले जातात. ग्राहकांकडून कसा प्रतिसाद मिळतो? ग्राहकांकडून या कॅम्पेनसाठी खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. 2023च्या प्रमाणात 24मध्ये त्याच्यात 100% पार्सलची बुकिंगची जी संख्या होती ती राईज झालेली आहे आणि तसाच विश्वास मला 2025मध्ये देखील आहे. प्लस जे फीडबॅक देखील आम्हाला येत आहेत मागच्या 2 वर्षाच्या कॅम्पेनमध्ये, त्याच्यात लेस दॅन 1% कंप्लेंट्स होते. 99% कस्टमर्स आमचे सॅटिस्फाईड होते आणि टाइमली पार्सल्स त्यांना तिथे मिळालेले होते.
हे फराळ पाठवताना तुम्ही त्याची काळजी कशी घेता? म्हणजे जे फराळ असतं ते तुटू शकतं किंवा खराब होऊ शकतं. मेनली जेव्हा इंटरनॅशनल पार्सल्स आपण पाठवतो तर त्याच्यात खूप साऱ्या प्रमाणात हँडलिंग असतं. तर ते ओव्हरकम करण्यासाठी, फराळ सुखरूप पोहोचण्यासाठी थोडेसे आम्ही डायरेक्शन्स कस्टमर्सना दिलेले आहेत. त्याच्यात सर्वप्रथम डायरेक्शन हेच आहे की जे फराळ पाठवणार असेल ते ड्राय प्रोडक्ट असलं पाहिजे. दुसरं, त्याची पॅकेजिंग चांगली पाहिजे. तर कस्टमरच्या फॅसिलिटेशनसाठी आम्ही आमच्या मेजर ऑफिसेसमध्ये पार्सल पॅकेजिंग सुविधा ही उपलब्ध केलेली आहे, ज्याच्यात त्यांना प्लास्टिक किंवा बबल रॅप करून ते पार्सल बुक करता येतं. प्लस वेगवेगळ्या त्यांच्या साईजनुसार फराळाच्या किंवा वेटनुसार पार्सल बॉक्सेस देखील आम्ही उपलब्ध केलेले आहेत. त्या प्रमाणात ते पार्सलची बुकिंग होते आणि फुल प्रूफ त्याची पॅकेजिंग होते, जेणेकरून ते टाइमली पार्सल एंड प्रोडक्ट डिलिव्हर होतं. आपल्याकडे काही आकडा आहे सर आतापर्यंत आपण किती जणांना पाठवलाय? मला वाटतं कालच्या दिवसाच्या अखेरचा जो आकडा आहे तो 1141 पार्सल्स आम्ही फॉरेनसाठी बुक केलेले आहेत. सर्वाधिक कोणत्याबद्दल? सर्वाधिक 2023 आणि 24 मध्ये USA मध्ये आमचे पार्सल जास्त बुक झालेले होते. एक्झॅक्ट आकडा सांगणार नाही, पण पर्सेंट टर्म्समध्ये 60 to 70% पार्सल्स आमचे US साठी बुक झालेले होते. आणि यावर्षी साधारण हे टॅरिफ्समुळे आमचे जे पार्सल्स सेकंड थर्ड कंट्रीज जे आहेत त्या कॅनडा आहे, त्याच्यात ऑस्ट्रेलिया आहे आणि गल्फ कंट्रीज आहेत. या संपूर्ण मोहिमेमध्ये पुणे डिस्ट्रिक्टमध्ये म्हणायचं झालं तर याच्यात 3 डिव्हिजन्स आहेत. पुणे सिटी ईस्ट, पुणे मोफिसिल आणि पुणे सिटी वेस्ट. आणि पुणे रिजनमध्ये 10 डिव्हिजन्स आहेत. तर या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त आघाडीवर जे विभाग आहेत ते आहे पुणे सिटी ईस्ट डिव्हिजन, कारण का त्यांच्या अंडर पुणे GPO किंवा पुणे HO हे ऑफिस आहे आणि ह्या ऑफिसचा वाटा सगळ्यात जास्त बुकिंगमध्ये आहे.